तर आता आपण पुढचं मॅप्सचा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे. मॅप्स अवर कंपॅनियन्स. बरोबर, आपण नकाशाबद्दल डिस्कस केलं होतं की नकाशे कसे तयार करतात आणि नकाशांचा आपल्याला ओव्हरऑल फायदा काय होतो. तर नकाशावर आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी दिसतात, जसं की तिकडचं जमिनीचं स्ट्रक्चर कसं आहे, जमीन कशी दिसतीये हे आपण त्या नकाशावरून बघतो. कुठे उंच भाग आहे, कुठे सखल भाग आहे, कुठे सपाट भाग आहे, हे सगळं आपल्याला त्या मॅपवरून लक्षात येतं. बरोबर. तर आता ही जमिनीची वेगवेगळी रूप बघण्यासाठी म्हणून आपण 3 फॉर्म्स बघितले होते, 3 टाइप्स बघितले होते, ज्याच्याने आपल्याला मॅप कन्स्ट्रक्ट करता येतो. त्यातला पहिला टाइप आपण डिटेलमध्ये शिकला होता, दॅट इज कंटोर लाईन मेथड. आठवतंय, आपण कंटोर लाईन मेथड बघितली होती. हे 3 चित्र, ह्यातली पहिली जी आहे ती कंटोर लाईन मेथड आहे. तिथे लाईन्सच्या आजूबाजूला वेगवेगळे नंबर्स लिहिलेत, 300, 200, 400. ते काय आहे, एलिव्हेशन, किती उंच ती जमीन जातीये त्या पर्टिक्युलर एरियामध्ये, हे त्या लाईनवरून आपल्याला समजतं की तो भाग 200 मीटर उंच आहे, हा भाग 500 मीटर उंच आहे जमिनीचा. ह्या गोष्टी आपल्याला कंटोर लाईन मेथडनी अशा प्रकारचा ग्राफ मिळतो. ओके. सो आपण ह्याच्यामधली कंटोर लाईन मेथड आपली शिकून झालेली होती, ती वाचायची राहिली आहे. तर आपण एकदा सगळ्या मेथड झाल्या की मी ती तुम्हाला वाचायला देते, एक एक पर्टिक्युलर मेथड. सेकंड जी आहे ती आहे लेअर टिंटिंग मेथड. ओके. तर आता लेअर टिंटिंग मेथड हा जो सेकंड ग्राफ आहे त्याच्यामधली मेथड आहे लेअर टिंटिंग मेथड. ती कशी यूज केलेली जाते ती बघा. आता दिस मेथड इज बेस्ड ऑन कंटोर लाईन. बरोबर, म्हणजे कंटोर लाईन्सच एक्सटेन्शन आहे. कंटोर लाईन ही बेसिक मेथड आहे, पहिली मेथड आहे. आणि तो जो काढलेला ग्राफ आहे तो अजून चांगला दिसावा, जास्ती इन्फॉर्मेटिव्ह व्हावा, म्हणून पुढची मेथड डेव्हलप झाली, जी आहे लेअर टिंटिंग मेथड. In this method, the spaces between contour lines are filled with color. म्हणजे आता डायग्राम मध्ये बघूया आपण, ह्या कंटोर लाईनच्या मधल्या ज्या जागा आहेत त्या आपल्याला दिसत आहेत की वेगवेगळ्या रंगांनी रंगवल्या आहेत. बरोबर, म्हणजे कंटोर लाईन मध्ये फक्त लाईन्स आहेत आणि बाकी सगळा एरिया आपल्याला पांढरा दिसतो, व्हाईट दिसतोय. बट इन केस ऑफ सेकंड ग्राफ, दॅट इज जो मॅप बी दिलाय, त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल वेगवेगळे कलर्स आहेत, ऑरेंज, फेंट ऑरेंज, येलो, ग्रीन. ज्या कंटोर लाईन्स आहेत त्यांच्यामध्ये कलर फिल केला की जसा सेकंड ग्राफ आहे तो ग्राफ बनतो. ओके. ईच कलर इंडिकेट्स अ स्पेसिफिक हाईट. आपल्याला बघायचं काय आहे, हा ग्राफ बघून आपल्याला कळणार काय आहे, तर कुठल्या लँड त्या स्पेसमध्ये, तेवढ्या एरियामध्ये कुठे लँड एलिव्हेटेड आहे, कुठे ती सखल आहे, कुठे सपाट आहे, किंवा त्याची ओव्हरऑल हाईट किती आहे हे बघण्यासाठी आपण हे ग्राफ यूज करणार आहे. बरोबर. त्यामुळे काय होतंय, पहिल्या ग्राफमध्ये आपल्याला फक्त हाईटचे नंबर्स कळतात आणि सेकंड मध्ये काय दिले आपल्याला की त्या कलरवरून आपण ठरवणार की हा कलर आहे म्हणजे इतकी हाईट आहे लँडची या पर्टिक्युलर एरियामध्ये. Okay, for example, water bodies are colored blue, whereas the adjoining land is colored dark green. Land higher than that is colored a light green, next higher land is colored yellow, and so on. आता ब्लू लाईन दिसते तुम्हाला, ब्लू मॅप बी जर कन्सिडर केला आपण, इज व्हॉइस ब्रेकिंग फॉर ऑल? सगळ्यांना होतोय प्रॉब्लेम आवाजाचा? ओके. सो दीक्षा, तुलाही आवाजाचा प्रॉब्लेम होतोय. प्लीज गिव्ह मी अ मोमेंट. या, इज इट क्लिअर नाऊ? आता येतोय? ओके, ठीक आहे. मधलं काही मिस झालं असेल तर मी परत थोडंसं सांगते. आपण जी सेकंड मेथड शिकतोय त्याच्यामध्ये फरक एवढाच आहे, कंटोर लाईन्स आपण प्लॉट केल्या होत्या पहिल्या मेथडमध्ये. सेकंड मेथडमध्ये फक्त त्या लाईन्सच्या मध्ये आपण कलर्स भरतो आणि त्या कलर्सचं रिप्रेझेंटेशन कसं आहे तर इथे बघा. आता ब्लू कलर जो आहे तो ब्लू कलर काय सांगतोय आपल्याला की तिथे पाणी आहे. ओके. आणि त्याच्यानंतर कलर्स फक्त बदलत गेलेले आहेत एवढंच आहे, बाकी वेगळं काही नाहीये. आणि प्रत्येक हाईटला एक करस्पॉन्डिंग कलर यूज केलेला आहे. ब्लू वॉटरसाठी आहे, त्याच्यानंतर जो डार्क ऑरेंज आहे तिथे हाईट मोर दॅन 400 मीटर्स, 400 मीटरपेक्षा जिथे जास्ती उंची आहे तिथे ऑरेंज कलर दिलेला आहे. ओके. अशा प्रकारे आपल्याला लेअर टिंटिंग मेथड असते. सो आता त्याच्यात बघूया आपण. स्टडी द गिव्हन कलर इंडेक्स, नोट हाऊ द कलर्स चेंज विथ द हाईट.
शेजारी जो कलर इंडेक्स दिलाय तिथे आपल्याला बघता येईल की हाईट इन मीटर्स खाली ब्लू जे आहे ते लेस दॅन 150, म्हणजे सगळ्यात कमी हाईट ब्लूच्या ठिकाणी आहे. 150 मीटर पेक्षा सुद्धा कमी असं जिथे आहे तिथे ब्लू कलर यूज करणार. मोस्टली कुठे असेल ते वॉटर बॉडीजला, म्हणून वॉटर बॉडीजच्या इथे मेनली ब्लू कलर यूज केलेला दिसतो आपल्याला. आणि ती हाईट ब्लू पासून जसा मरून पर्यंत जातोय तो कलर इंडेक्स, तशी ती हाईट वाढत चालली आहे आणि फायनल काय आहे, मोर दॅन 4880, म्हणजे साधारण 5000च्या वरती हाईट जेव्हा जाईल तेव्हा व्हाईट कलर यूज केला जातो. सो हा कलर इंडेक्स आहे. ह्याप्रमाणे कलर चेंज आपण बघत जाऊ तसं आपल्याला कळेल हाईट कशी कशी वाढत जाते. ओके, द कलर्स बिटवीन द कंटोर लाईन्स शो अप द डिफरन्स इन द फिजिकल सेटअप. ओके, सो फिजिकल सेटअप जो काही त्या लँडचा फिजिकल सेटअप आहे त्यातला डिफरन्स आपल्याला कलर्स मधून इंडिकेट केला जातो. सो कंटोर लाईनचा बेसिस काय आहे, तिथे एक लाईन असेल आणि लाईनच्या शेजारी नंबर असेल, ज्या नंबरमुळे आपल्याला एलिव्हेशन कळेल. लाईन टिंटिंग मेथडमध्ये काय होईल, आपल्याला कलर रिप्रेझेंट करेल की किती हाईट आहे. एक पर्टिक्युलर कलर एका पर्टिक्युलर हाईटसाठी यूज केलेला असेल आणि आपण ह्या ग्राफमध्ये बघू शकतो. या ग्राफमध्ये आपल्याला दिसतंय इथे साईडला एक जो बॉक्स दिलेला आहे, हा इथे त्यांनी कुठला कलर किती हाईटसाठी वापरलाय ते सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे जेव्हा ग्रीन कलर आहे तेव्हा हाईट 200 पेक्षा कमी आहे, येलो कलर आहे फेंट येलो तेव्हा 200 to 300. सो तेही आपल्याला त्या मॅप मध्ये रिप्रेझेंट केलेलं असतं, जेणेकरून आपल्याला तो मॅप वाचणं सोपं जाईल. ओके, मरून इज अ कलर. हा जो एक मिनिट दाखवते प्रमिता, मरून म्हणजे 36604880, याच्या इथे जो कलर दिलाय ना तो मरून आहे. 3660248880 याच्या ठिकाणी जो कलर दिलाय दॅट कलर इज मरून. ओके, डार्क रेड. येस, डार्क रेड. ठीक आहे. सो दिस वॉज लाईन टिंटिंग layer tinting method. Now the next method and last method of plotting the graph for land elevation is digital elevation model. This is the most modern method. ही सगळ्यात modern technique आहे, digital elevation model. In this, the information obtained through man-made satellites is presented with the help of computers. आता ही सगळ्यात accurate method असणार. राईट, सॅटेलाइट आकाशात पाठवायचे आणि त्याच्या थ्रू कम्प्युटर बेस्ड सॉफ्टवेअरचा वापर करून किती हाईट आहे ती बघायची. त्याच्यामुळे काय झालं, एफर्ट्स वाचले. तो मॅप आपला आपण कन्स्ट्रक्ट करायचे जे एफर्ट्स होते ते वाचले. डिरेक्टली कम्प्युटर सॉफ्टवेअर वापरून आपल्याला समोर मॅप दिसणार. इन इट वी कॅन डिरेक्टली ऑब्झर्व द डिफरन्सेस इन द हाईट ऑफ द लँडफॉर्म्स. आपण जसं बघितलं मॅप सी हा सगळ्यात मॉडर्न मॅप आहे. आपल्याला फक्त मॅपकडे बघून सुद्धा कळतंय की मधला जो पोर्शन आहे तो जास्ती एलिव्हेटेड आहे आणि बाकीचा कमी, एलिव्हेशन कमी होत गेलंय. कोपऱ्यात जसं आपण जायला लागू तसं आपल्याला बाकी काही तिथे लिहिलेलं नसलं तरी फक्त ऑब्झर्वेशननी कळू शकतं, कारण हे डिजिटली प्लॉट केला गेलेला ग्राफ आहे. मॅप्स मेड युझिंग द अबाव मेथड. ओके, सो डिजिटल एलिव्हेशन मॉडेल बद्दल एवढंच लक्षात ठेवायचं आपल्याला की तो कम्प्युटर बेस्ड सॉफ्टवेअरनी जनरेट केलेला आहे आणि त्याच्यासाठी जो डेटा आहे दॅट इज कलेक्टेड थ्रू सॅटेलाइट, मॅन मेड सॅटेलाइट. ओके, सो आता आपल्याला हे तीन जे ग्राफच्या मेथड्स आहेत त्या वाचायच्या. सो आता फर्स्ट, आदेश, स्विच ऑन युअर माइक. आदेश, आदेश माइक ऑन कर. व्हेरी गुड. Yes, teacher. Start reading from contour line method. Reset. दिसतंय? Yes. बोलला. हे बघ पहिले कंटोर लाईन मेथड. Contour line. This method is used to show the Unevenness unevenness to of
Land forms. Land formed on a map. Very Map good. the Height. height to the of the land. It measure Measured. measure from sea Level. level new nest Point. point of the same Same. height and are Identified. identified Very good. their position is marketed Mark. Marked marked accurately. accurately to on the map. These locations are joined with a line sun, sun line. These lines are called contour line. See map Contour. of. Okay, very good. You can stop now. You can switch off the mic. Next, Diksha. Yes, ma'am. Very good. Please start reading from in the map. In Yes, can you see it in the map? दिसतोय स्क्रीन दीक्षा तुला? yes, in the map, lanes are drawing each joint place Meaning of a peak Highgate. This was the relief this of the land can be relief is of the easy. land. Relief of the land can be easily so it helps us the understanding the slopes of the land and the height, height of different place. व्हेरी गुड. थांबा एक मिनिट. हां. आता इथलं वाचायचं आहे आपल्याला. ऑब्झर्व. Observe the गिव्हन design डायग्राम. given these grain not this when they is less less लेस less डिस्टन्स than between the contour lines कंटोर the लाईन्स lines the slope is steep स्टीप steep periods ॲज of as if the distance is great the slope is जेंटल. gentle. व्हेरी गुड. परफेक्ट. माईक ऑफ केलास तरी चालेल आता. नेक्स्ट प्रमिता. प्रमिता. Yes, ma'am. Yes. Layer. Start from layer tinting method. Pramita, your voice is breaking.
एक मिनिट हा. सगळ्यांना प्रमिताचा आवाज ब्रेक होताना असं ऐकू येतोय का की फक्त मला प्रॉब्लेम येतोय? जरा सांगा मला चॅटबॉक्स मध्ये. ओके, ब्रेक होतोय ना आवाज? ओके प्रमिता, 1-2च मिनिटं परत एकदा आता ट्राय कर. जर तुझा आवाज ब्रेक होत असेल तर तुला परत नंतर थोड्या वेळाने वाचायला देते. कदाचित नेटवर्क इश्यू असेल तुझ्या इथे. बघ एकदा वाचून. ओके, मे बी तुझ्या color. Each Yes. color indicates a scientific height. For स्पेसिफिक example, water bodies. For example, water bodies are colored blue, whereas the adjoining land is colored dark green. Land higher than that is colored a light green. Next higher land is colored yellow, and so on. Yes, please continue. Study the given color index. Note how the colors change with the height. The colors between the contour lines show up the difference in the physical setup. See map B. ओके, आता एकच मिनिट. हर्षद, तुझा माईक ऑन कर 1-2 मिनिट. आणि हर्षद, माईक ऑन करून पुढचं वाचायला स्टार्ट कर. हर्षद आहे का लेक्चर मध्ये? नाही. ओके, मग स्वराज पण नाहीये. अरे बापरे, आता एवढ्या सगळ्यांनी मीटिंग लेफ्ट झालीये. Yes, teacher. ओके, व्हेरी गुड. डिजिटल एलिव्हेशन मॉडेल. Yes. येस, प्लीज रीड. Digital evolution model. This is the most modern method in modern बरोबर आहे. इन दिस. method. In this, the information obtained through man-made satellites is presented with the help of computers. Maps. In it was a directly observe the difference in the height of landforms. येस, प्लीज कंटिन्यू. Maps are Maps made using the above methods, helping us to understand the physical setup of a region. In their words, they give us an idea of its height, relief, and slope. Using computers, we can even find the height of each point. each point on a digital map. व्हेरी गुड. माईक ऑफ केलास तरी चालेल आता. ओके, सो आता ह्याच्यामध्ये काय सांगितलंय त्यांनी आपल्याला? ह्या सगळ्या मेथड्स वापरून आपण जो मॅप तयार केलेला आहे त्याचा उपयोग कुठे कुठे होतो आपल्याला? तर अंडरस्टँड अ फिजिकल सेटअप, त्या ठिकाणी कशी लँड आहे हे आपण बघू शकतो, राईट? आणि त्याच्यामुळे काय होतं की त्या ठिकाणची हाईट किती आहे, स्लोप किती आहे, हे आपल्याला सगळं कळतं. फिजिकल मॅप्स कॅन बी युज्ड इन मिलिटरी ऑपरेशन्स. आपण मागच्या वेळेला डिस्कस केलं होतं की युद्धाच्या वेळेला ह्या मॅप्सचा उपयोग होऊ शकतो की कुठे सैनिकांना लपवता येईल, किंवा चढण किती आहे त्याच्यावर डिपेंडेंट सैनिकांना किती ताकद लावायला लागेल एखादा चढायला, एखादी लँड क्रॉस करायला, हे ठरवता येतं. टुरिझम, आता जर फार जास्ती हाईट असेल
तर त्या अकॉर्डिंगली तिथे सामान घेऊन जायला लागेल फिरायला जाताना लोकांना. त्यामुळे टुरिझममध्ये मॅप्सचा उपयोग होतो. ड्रॉइंग अप माउंटेनिअरिंग रूट्स. माउंटेनिअरिंग माहिती आहे, माउंट एव्हरेस्ट वगैरे लोक चढतात, तर त्याच्यासाठी साधारणपणे असा रूट घेतला पाहिजे की जिथून आपल्याला चढणं कमी कष्टाचं होईल थोडं, बरोबर. जिथे जास्ती स्लोप आहे, जिथे जास्ती स्टीप आहे, जीवाला धोका आहे किंवा खूप दम लागेल, अशा ठिकाणून चढत जाण्यापेक्षा आपण कुठला रूट प्रेफर करू? जो सोपा असेल तो. त्यातल्या त्यात सोपा रूट प्रेफर करू. जेव्हा आपल्याला प्रत्येक ठिकाणची हाईट कंपॅरिझन मध्ये कळत जाईल तेव्हाच हे शक्य होईल की कुठल्या रूटनी आपण तो माउंटेन पर्टिक्युलर चढायचा. इन मेकिंग रिजनल डेव्हलपमेंटल प्लॅन्स एटसेट्रा, म्हणजे तिथे काही जर डेव्हलपमेंट करायची असेल तर ती कुठल्या दृष्टीने करता येईल हे बघण्यासाठी या सगळ्यासाठी मॅप्सचा उपयोग होतो. ओके, सो असा क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतो. राईट द युजेस ऑफ फिजिकल मॅप्स. त्या ठिकाणी तुम्हाला हा पॅरेग्राफ लिहायचा आहे. राईट द युजेस ऑफ फिजिकल मॅप्स असा जर क्वेश्चन आला तर. ओके, आता योगिता म्हात्रे स्टुडंटचं नाव प्लीज जरा एकदा लिहून सांगता मला. अंतरा, राईट? येस, व्हेरी गुड. अंतरा, माईक ऑन कर आणि हा फक्त एक शेवटचा पॅरेग्राफ वाचून घेशील? Yes, teacher. बघ, फिजिकल मॅप्स कॅन बी युज्ड. Oh. दिसतंय स्क्रीनवर तुला? Yes, teacher. हा, वाच मग. आधी तू इंग्लिश मधलं वाच, मग तुझ्या टेक्स्टबुक मधलं मराठीतलं वाचलंस तरी चालेल. ओके, Open ears. नाही, फिजिकल मॅप्स Physical map can be visual used used in military military operators operations, operations, tourism, tourism, drawing up mountaineering mountaineering around routes. routes is mechanic नाही, in making regional regional development develop plans its एटसेट्रा. ETC असतं ना, तिथे एटसेट्रा वाचायचं. म्हणजे मराठीच्या पुस्तकात कसं वगैरे असं लिहिलेलं असतं किंवा इत्यादी, त्याच्याऐवजी इंग्लिशमध्ये एटसेट्रा असं लिहितात. ओके, आता तुला तुझ्या पुस्तकात हा पॅरेग्राफ सापडेल लगेचच. तुझ्याकडे मराठी पुस्तक आहे, त्याच्यात समोर आहे हा पॅरेग्राफ. आता तुझ्या समोर तुझं मराठीतलं पुस्तक आहे का? Yes, teacher. ओके, मग त्यातला तू हा पॅरेग्राफ वाच. बाकीचे पण जेव्हा मराठीत ऐकतील आपल्याला अजून छान कळेल. फक्त एवढाच एक पॅरेग्राफ वाच, आपण फिजिकल मॅप्स कशासाठी वापरतो. सापडलं? ओके, तुला सापडलं की नंतर वाचूया आपण. आता आपण थोडंसं पुढे जाऊया. ओके, माईक ऑफ केलास तरी चालेल. अंतरा, माईक ऑफ केलास तरी चालेल, नंतर वाचूया आपण तुला सापडल्यावर. ओके, ओके. Activity, do you know? Nowadays, many modern methods of making maps have been developed.
आता काय आहे, आता असं फिजिकली मॅप कोणी प्रत्येक ठिकाणी हाईट मोजून त्याचा प्लॉट करून मग तो जोडणं, ह्याच्यापेक्षा सॅटेलाइट आकाशात पाठवून डिजिटल मेथड ही जास्ती सोयीस्कर आहे, राईट. त्यामुळे आता बऱ्याचशा मॉडर्न मेथड्स वापरल्या जातात मॅप्स डेव्हलप करण्यासाठी. प्रिव्हियसली रिलीफ वॉज शोन युझिंग द हिल शेडिंग टेक्निक. द मॅप गिवन बिलो इज अन एक्झाम्पल ऑफ दिस. जो स्लोप आहे किंवा हाईट आहे हे कशामुळे दाखवलं जातं, हिल शेडिंग टेक्निक यूज करून दाखवलं जायचं. बट आता काय केलं जात, हे पूर्वीचं होतं. आता डायरेक्ट आपण डिजिटली सॅटेलाइट वापरून या गोष्टी करू शकतो. सो नाव फाइंड मॅप. ओके, ट्राय दिस हे नंतर करूया आपण. ट्राय दिस वाले ते पुढे बघू. मेनी पीपल यूज मॅप्स. Many components are shown in maps or outlined maps. If these components are shown on different maps in different ways, it will be difficult to understand them. बरोबर, म्हणजे आता प्रत्येक देशातले, फक्त भारतातलीच लोक नकाशे वापरतायत असं नाहीये. प्रत्येक देशातली लोक मॅप्स वापरतात काही ना काही कारणासाठी. सगळेजण आपण बघितलं नकाशाचा उपयोग कुठे कुठे होतो, आणि प्रत्येक व्यक्ती ही काही ना काही गोष्टींसाठी नकाशाचा वापर करतेच. आणि आता भरपूर सारे असे कंपोनेंट्स असतात, जसं की नद्या, जमीन, त्याच्यानंतर ओशन, आयलँड, असं सगळं त्या मॅपवर दाखवलेलं असतं, बरोबर. आणि जर आता हे प्रत्येक कंपोनेंट वेगवेगळ्या वेनी दाखवले तर ते समजून घेणं कठीण पडेल. Therefore, standard signs and symbols are used to make the map easy to read. आता प्रत्येक ठिकाणी आपण काय करतोय, अख्खं जग एका छोट्याशा कागदावरती दाखवतोय, बरोबर. त्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्ट पूर्ण लिहिता येणंही शक्य नाहीये. त्यामुळे काय केलं जातं, सायन्स आणि सिम्बल्स अशी काही चिन्ह वापरली जातात, ज्याच्यामुळे आपल्याला त्या नकाशावर लगेच कळेल कुठे काय आहे ते. जसं आपण मगाशी बघितलं की निळ्या रंगात दिसतोय ग्राफवर, याचा अर्थ तिथे पाणी आहे. तर आता असं समज केलं मी की भारतामध्ये निळा रंग पाण्यासाठी दाखवतायत, अमेरिकेमध्ये काळा रंग वापरतायत, तर चालेल का? आपण प्रत्येक देशासाठीची मॅप्सची कन्सेप्ट समजून घेत बसणार का, की बाबा अमेरिकेत गेले मी तर मी बघेन की आता हे पाणी कुठल्या रंगाने दाखवतात. हे करणं खूप अवघड आहे ना. त्यामुळे स्टँडर्ड मेथड्स आहेत ज्या वर्ल्ड वाईड ऍक्सेप्टेड आहेत, ज्या पूर्ण जगात तेच मेथड वापरली जाते त्या ठिकाणचा ग्राफ दाखवण्यासाठी. ओके, these symbols and signs are universally used for specific components. युनिव्हर्सली सगळ्या जगामध्ये तेच चिन्ह वापरली जातात, चिन्ह वेगवेगळी वापरली जात नाहीत. दॅट इज वाय एव्हरीवन कॅन अंडरस्टँड देम. त्याच्यामुळे काय होतं, प्रत्येकाला तो मॅप कळू शकतो. म्हणजे आता आपल्या इथे बघता तुम्ही भरपूर सारे फॉरेनर्स फिरायला येतात, त्यांना आपली भाषा येत नसते. समज असा आहे की एखाद्या प्रदेशातल्या कोणालाच इंग्लिश बोलता येत नाहीये आणि ते फॉरेनर्स इथे आले इंग्लिश बोलणारे, त्यांना कळेल कसं जायचं कुठे, तर ते मॅपचा वापर करतील. आणि मॅपवर जर त्यांच्या देशात जे सिम्बॉल्स यूज केले जात आहेत तेच जर आपल्या देशात वापरले जात असतील तर त्यांना कळेल ना की कुठे जायचं कुठे नाही, कसं जायचं. म्हणून सगळीकडे हे कन्फ्युजन होऊ नये म्हणून युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड, अख्ख्या जगाने ऍक्सेप्ट केलेले सिम्बॉल्स आणि सायन्स प्रत्येक ठिकाणच्या मॅपवर यूज केले जातात, प्रत्येक ठिकाणच्या मॅपवर वापरले जातात. Now, conventional signs. Signs are used to show various things on a map. These are in the form of letters or geometrical shapes. For example, lines, circle, triangle, dots, etc. So, हे line, circle ही conventional signs आहेत. म्हणजे ही आपल्या कॉमन यूज मधली काही चिन्ह आहेत, बरोबर. सर्कल आहे, ट्रायंगल आहे, डॉट आहे. तसेच conventional symbols. Symbols are used to show various things on a map as per convention. Symbols are miniature drawings of the respective objects. For example, temples, mosques, forts, etc. तर आता यांनी कुठे एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे बघा, आपण बघूया हे सायन्स नंतर. द यूज ऑफ सायन्स अँड सिम्बॉल्स इन अ मॅप हेल्प्स द रीडर टू गेट एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन अबाउट द प्लेसेस ऑन द मॅप. म्हणजे आपण एखादं देऊळ शोधतोय तर आपण देवळाचा जिथे सिम्बॉल असेल तो बघायचा आणि त्या ठिकाणी देऊळ असेल असं अज्युम करतो आपण, आणि त्या मॅपवरून आपल्याला ते कळतं की त्या पर्टिक्युलर ठिकाणी देऊळ आहे. A list of the things that the signs and symbols represent is given in the key to the map. आता key to the map म्हणजे काय असतं, तर ज्या प्रकारे आपल्याला ह्या मॅप मध्ये
हे व्हाईट मध्ये दिलेलं आहे ना, अशा प्रकारे तिथे दाखवलेलं असतं की कुठल्या सिम्बॉलनी टेम्पल दाखवलं जाईल, कुठला सिम्बॉल एक्झॅक्टली काय रिप्रेझेंट करतोय. म्हणजे आता आपण पुढे बघूया. इथे बॅटलफील्ड, युद्धाचं ठिकाण आहे, तर त्याच्यासाठी एक सिम्बॉल आहे. रेल्वे, आता जिथून जिथून रेल्वे रूट आहे त्या प्रत्येक ठिकाणी रेल्वे रूट लिहित बसणं शक्य आहे का? किती जागा अडेल तिकडे, बरोबर ना. आपण जर सगळीकडे असं रेल्वे रूट असं दिलेलं असेल, ओके, यू हॅव मराठी वर्कबुक, तर असं प्रत्येक ठिकाणी जर का रेल्वे रूट असं लिहिलेलं असेल तर आपल्याला ते ओळखता येणं, म्हणजे लिहिणं शक्य आहे का त्या मॅपवर? सगळ्या गोष्टी बसणार नाहीत. ओके, नो प्रॉब्लेम. तुझं इंग्लिश मीडियम आहे ना प्रमिता? आय गेस फक्त आपल्या लेक्चरमध्ये अंतराचंच मराठी मीडियम आहे, म्हणून मी तिला ते मराठीत वाचायला सांगत होती. ओके, तिच्या बुकमध्ये मिळेल तेव्हा आपण नंतर वाचूया, ते काही प्रॉब्लेम नाही. म्हणून मी तिला मराठीत वाचायला सांगत होते, बाकी काही नाही. कारण बाकी तुमच्या सगळ्यांचं इंग्लिश मीडियमच आहे. सेमी इंग्लिश असलं तरी EVS 1 इंग्लिशमध्ये चालू आहे, राईट? सो टीचर, पण माझा EVS 1 चा पुस्तक नाही. अच्छा, मागच्या वेळेला तू मराठीमध्ये वाचलं होतंस ना, म्हणून मला वाटलं की तुझ्याकडे पुस्तक आहे EVS 1 चं. मागच्या वेळेला एक पॅराग्राफ तू मराठीत वाचला होतास, आठवतंय तुला? स्वच्छता दूतांचा. हा, म्हणून मला वाटलं तुझ्याकडे पुस्तक आहे. ओके, मी टीचर, ट्राय पण करते. तो मग पुढच्या फेरीतला मग तो वाचन. हा, चालेल चालेल. मी मराठी पुस्तक पण शेअर करेन त्याच्यानंतर तुला वाचण्यासाठी, मग तुला वाचता येईल. ओके, काही प्रॉब्लेम नाही. माईक ऑफ केलीस तरी चालेल. थँक्यू. ओके, सो वी वर रीडिंग अबाउट सायन्स अँड सिम्बल्स. तर का ते यूज करतात आपण एक्झाम्पल बघितलं की रेल्वेसाठी एक पर्टिक्युलर सिम्बॉल आहे, एक पर्टिक्युलर साईन आहे. ते जर आपण दाखवलं तर आपल्याला इमिजिएटली कळेल की इथे रेल्वे रूट आहे. जर अख्खा रेल्वे हा वर्ड यूज करत बसलो तर त्या ग्राफवर आपली खूप जागा जाईल आणि सगळ्या गोष्टी कव्हर होणार नाहीत. वेलसाठी एक ब्लू डॉट आहे, ब्लू सर्कल आहे. स्प्रिंग, ट्रँग्युलेशन मार्क की तेवढी हाईट आहे. ग्रास आहे तर हिरवळीचा आहे. कंटोर लाईन, लेक, रोड, माइन, हे सगळ्यासाठी वेगवेगळे काय आहेत? सिम्बॉल्स आहेत. ओके, सो ह्या सिम्बॉल्सचा वापर आपण का करतो? तर त्या मॅपवरची जागा वाचवण्यासाठी. आपल्याला काय करायचं आहे? मॅपवर सगळ्या गोष्टी एकाच त्या पेपरवर दाखवायच्या आहेत आणि त्याला स्पेस लिमिटेशन्स आहेत, म्हणून आपण काय करतोय? फक्त ते सिम्बॉल किंवा साईन यूज करतोय. आणि प्रत्येकाला, कोणीही जो कोण तो मॅप उघडेल त्याला ते समजावं याच्यासाठी काय केलं जातं? ते साईन कन्व्हेन्शन जे आहे ते एकतर सगळीकडे स्टँडर्डाइज्ड आहे, अख्ख्या ग्लोबली रेकग्नाइज्ड आहे, प्रत्येक देशामध्ये सेम वापरतात. आणि जर काही छोटेसे चेंजेस असतील त्याच्यामध्ये तर ते आपण डाव्या हाताला मेन्शन करतो, जसे मगाशी आपण बघितलं. ओके ओके प्रमिता, व्हेरी गुड. तुझ्याकडे आपण नेक्स्ट टाइम त्याचं रीडिंग घेऊया मराठीमधलं. सो आता काही प्रॉब्लेम नाही, आता राहू दे. आता आपण इंग्लिशच कंटिन्यू करू. पुढच्या वेळेला तुझ्या मोबाईल मधनं मी स्क्रीन शेअर करायला सांगते आणि मग त्यातून वाचता येईल. ओके, व्हेरी गुड. सो समजलं आता सगळ्यांना सायन्स आणि सिम्बॉल्स आपण का मॅपवर यूज करतोय आणि कसे यूज करणार. समज एखादा वेगळा सिम्बॉल आहे, टेम्पलचा वगैरे सिम्बॉल आहे, जो कॉमनली यूज नाहीये, सगळीकडे नसेल, तर आपण डाव्या हाताला की मध्ये ते दाखवणार की हा सिम्बॉल टेम्पलसाठी आहे असं तिथे लिहिणार. आणि मग जेव्हा मॅप एखादी व्यक्ती बघत असेल, तो नकाशा एखादी व्यक्ती जेव्हा वाचत असेल तेव्हा त्या व्यक्तीला कळेल की इथे टेम्पल आहे. ओके, नक्की समजले आता सगळ्यांना सायन्स आणि सिम्बॉल्स का यूज करायचे आणि कसे यूज करायचे. व्हेरी गुड. आता आपण बघूया कोणाचं वाचायचं राहिलंय. स्वराज नाईकचे आज, बाकी सगळ्यांचं ऍटलिस्ट एक एकदा तरी वाचून झालेलं आहे. तर आपण परत एकदा पहिल्यापासून सुरुवात करूया. मग आता प्रमिता आपण परत पहिल्यापासून सुरुवात करूया. ओके, मागच्या वेळेच्या क्रमानेच जाऊ. आदेश वाचेल, दीक्षा वाचेल, मग प्रमिता, त्याच्यानंतर हर्षद वाचेल आणि शेवटी अंतरा वाचेल.
ओके, सो आदेश माइक ऑन कर. Yes, teacher. Yes. Start reading from many people use maps. Many people use maps. Many components are shown in map or Correct. Outline. outline map. If the components are shown on different maps in different ways, it means when we difficult on to Understand. understand them before standard Standard. thing and symbol are used to make the map easy to read. Read. Read the symbol and sign are Universally universally used used for specific component that is why why everyone everyone understand. them. व्हेरी गुड. माइक ऑफ केलास तरी चालेल. आता पुढे दीक्षा, प्लीज स्विच ऑन युअर माइक. Yes, ma'am. Read about conventional signs. Conventional signs are also shown various things on a map. Are Convention. they are in the convention. These are in the form of little or Geometrical. geometrical shapes Shapes. of explain lines, circle, rectangle, Triangle. tubes, etc. Triangles, Triangle. ropes, Dot. etc. Correct. Dots, etc. Hmm. Consume symbol. Symbol are used to show the show viewers various things on a map as their As per convention. convention symbol are Miniature. miniature Drawings. drawing on a replace Respective. respective object from explain temple mosque force etc. व्हेरी गुड. मिनिएचर म्हणजे काय? छोटा फॉर्म. एखादी मोठ्या गोष्टीचा छोटा फॉर्म दाखवतात तेव्हा त्याला मिनिएचर असं म्हणतात. ओके, म्हणजे जेवढं आपण मॅपवर दाखवतो तेवढं ऍक्च्युअली देऊळ असतं का? तर नाही, देऊळ छोटं असतं ना. म्हणून आपण ते जे टेम्पलचा छोटा फॉर्म करून दाखवलेला असतो त्याला म्हणतो मिनिएचर. ओके, सो नाव कमिंग टू द नेक्स्ट. येस, प्रमिता, प्लीज स्विच ऑन युअर माइक. प्रमिता.
Is she there in the lecture? Okay, I guess she left. So Harshad, तुझा mic off on कर. Harshad, switch on your mic. Yes. Read this paragraph, the use of signs and symbols. The use of signs and symbols in a map helps to reader to get exact information about the place on the map. A list of the things that the signs and symbols represent is given in the key of to the map. Okay. बस you can switch off your mic now. तुला पुढे थोडंसं मोठा आला तर पॅराग्राफ आपण वाचायला देऊया परत एकदा. Okay, study the list of some of the symbols used by the Survey of India while making maps. So, ही सिम्बल्सची काही लिस्ट दिली आहे. द सर्व्हे ऑफ इंडिया इज द फोरमोस्ट मॅप मेकिंग इन्स्टिट्यूट इन इंडिया. जी सगळ्यात पुढची म्हणजे आत्ता सध्या कुठली मॅप मेकिंग इन्स्टिट्यूट कुठली भारतामध्ये सर्व्हे ऑफ इंडिया ही इन्स्टिट्यूट सगळे नकाशे बनवण्याचं काम करते. इट वॉज एस्टॅब्लिश्ड इन 1767. बघा किती पूर्वीची इन्स्टिट्यूट आहे ही. दिस इन्स्टिट्यूट हॅज मेड अ लार्ज नंबर ऑफ topographic maps of the Indian subcontinent on various scales by conducting field surveys. आता आपण मगाशी काय बघितलं की डिजिटली सॅटेलाइट आणि कम्प्युटर सॉफ्टवेअर यूज करून नवीन पद्धतीने मॅप्स बनवले जातात. बट आपण आता इथे काय वाचलं, ही इन्स्टिट्यूट जी आहे सर्व्हे ऑफ इंडिया ही कधीची आहे 1767. इतक्या जुन्या इन्स्टिट्यूट थ्रू जेव्हा मॅप्स बनवले जात असतील तेव्हा त्यांच्याकडे कुठलीच कम्प्युटर सॉफ्टवेअर अवेलेबल नव्हती. सो त्यांनी काय केलंय, फील्ड व्हिजिट करून त्या ठिकाणी जाऊन तिथल्या लँडची मेजरमेंट्स घेऊन मग ग्राफ कन्स्ट्रक्ट केलेले आहेत. दीज मॅप्स आर नोन द वर्ल्ड ओव्हर फॉर देअर ॲक्युरसी. अख्ख्या जगभर ह्या मॅप्सची प्रसिद्धी आहे, नकाशांची प्रसिद्धी आहे, कारण त्यांची ॲक्युरसी ते तितके परफेक्ट आहेत. द इन्स्टिट्यूट्स हेडक्वार्टर्स आर इन देहरादून इन उत्तराखंड. तर हेडक्वार्टर हे इन्स्टिट्यूटचे कुठे आहेत, तर हे फक्त जनरल नॉलेजसाठी आहे, लक्षात ठेवण्यासाठी आहे. ओके, सो दिस फिनिशेस अवर चॅप्टर. सो आपल्याला थोडंसं वाचायचं आहे. प्रमिता झाली आहे का लेक्चरला जॉईन? प्रमिता, आय गेस देयर इज प्रॉब्लेम ॲट युअर एंड ऑफ नेटवर्क. सो मे बी त्याच्यामुळे तुला थोडंसं आवाजाचा प्रॉब्लेम होत असेल, कारण बाकी सगळ्यांना व्यवस्थित ऐकू येत आहे. ओके, प्रमिता एक माइक ऑन कर फक्त तुझा मगाशी वाचायचा पॅराग्राफ राहून गेला होता. सो बघूया तुझा आवाज व्यवस्थित येतोय का आम्हाला. प्रमिता, स्विच ऑन युअर माइक. ओके, मे बी शी स्टील हॅज द रेंज इश्यूज. हर्षद, माइक ऑन कर तुझाच. मगाशी तुला थोडासा छोटा पॅराग्राफ मिळाला होता. Yes. प्लीज रीड दिस. डू यू नो वाला पॅराग्राफ? The survey of India is the foremost map making institute in India. It was established in 1767. This institute has made a large number of topographic map of the Indian subcontinent on the various scale by conducting field surveys. These maps are known
know the world over for their accuracy. These institutes' headquarters are in डेहराडून. Dehradun in Uttarakhand. व्हेरी गुड. माईक ऑफ केलास तरी चालेल आता. अशी का बघते? नेक्स्ट आहे व्हॉट वी हॅव लर्न्ड, ते वाचायचं आहे. तर अंतरा माईक ऑन कर, तुझा माईक स्विच ऑन कर. Yes, teacher. येस. ओके, एक मिनिट हा अंतरा. हे बघ, हे वाच. व्हॉट वी हॅव लर्न्ड. कुठला टीचर? व्हॉट वी हॅव लर्न्ड, त्याच्या इथे दिसतंय बघ, इंट्रोडक्शन टू लँडफॉर्म्स हे. हा, दिसलं. What we have learned. इंट्रोडक्शन Introduction to लँडफॉर्म land from method of showing फिजिओग्राफी physiograph the us of colors to show reject height the height the us of conventional convention singing science and science and symbols. and आणि symbols. हा, आणि ते तू जे अस वाचतेस ना, ते यूज आहे. तिथे यूजचा उच्चार करायचा. ओके, यूज ऑफ. हा, व्हेरी गुड. माईक ऑफ केलास तरी चालेल आता. ओके प्रमिता, तुझं नाव घेतलं होतं मी वाचायला, बट तुझा मे बी तेव्हा नेटवर्क इश्यू आला होता, त्याच्यामुळे तू मीटिंग मधून लीव्ह झाली होतीस त्याच वेळेला. ओके, बट काही प्रॉब्लेम नाही, परत एकदा वाचायला देऊया आपण तुला. ओके, सो आता एक्सरसाइज याचा थोडा वेगळा असेल, आपल्याला डायरेक्ट आन्सर्स कदाचित नसतील ह्याच्यामधली. हे मधला एक एक्सरसाइज आहे, यूज युअर ब्रेन पॉवर, तिथे आहे बघा. विल यू हेल्प देम बाय रायटिंग द मिनिंग्स ऑफ इच साइन. तर आता इथे प्रत्येकाचं साइन आहे की सिम्बॉल आहे ते लिहायचं आहे ब्रॅकेटमध्ये, आणि ते कसलं साइन किंवा सिम्बॉल आहे ते लिहायचं आहे. ओके, तर आता तुम्हाला इथे एक वरती लिस्ट दिली आहे. पहिलं साइन आहे PO, दॅट इज पोस्ट ऑफिस साठी ते साइन यूज केलंय. तसं पुढे जे साइन दिलंय ते कशासाठी आपण बघूया. वरती आपल्याला दिसतंय, हे बघा कशासाठी. इथे दिसलं का सेम साइन? जरा चॅटबॉक्स मध्ये लिहून सांगा मला कसलं आहे. लाईट हाऊस, करेक्ट. जे सेकंड सिम्बॉल आहे ते लाईट हाऊसचं आहे. आता त्याच्यानंतरचं कसलं आहे? करेक्ट, फोर्टचं आहे. राईट, त्याच्यानंतर पुढे कुठलं आहे बघूया आपण. जे चौथं दिलंय ते कसलं आहे बघितलं का तुम्ही बुक मध्ये? करेक्ट, बॅटलफील्ड. बरोबर, एकटी प्रमिताच आन्सर देतीये, बाकीच्यांनी सुद्धा आन्सर द्या. हे इथे सिम्बॉल आहे बघा, बॅटलफील्डचं आहे. युद्धभूमी, तिथे तलवारी दाखवल्या, त्याच्यावरून ओळखता येऊ शकतं आपल्याला. जे नेक्स्ट आहे ते कसलं आहे? ते बऱ्याच वेळ आपल्या समोर होतं मगाशी, त्यामुळे आता मी तिथे वर नाही नेत. तुम्ही असंच सांगा बरं कसलं आहे ते सिम्बॉल जे आहे पुढे ते. बॅटलफील्डच्या नंतर रेल्वे. ओके, प्रमितांनी सगळीच आन्सर देऊन टाकली. रेल्वे, त्याच्यानंतर वेल आहे आणि स्प्रिंग आहे. आपण इथे क्रॉस चेक करू शकतो, रेल्वे, वेल, स्प्रिंग हीच ती 4 सिम्बल्स आहेत जी पुढे यूज केलेली आहेत.
ओके, सो ही एकदा जी सगळी सायन्स आणि सिम्बॉल्स आहेत ना, ती व्यवस्थित एकदा डोळ्याखालून घालून ठेवायची एक्झामच्या आधी. परीक्षेत असं विचारू शकतील की साधारण हे सिम्बॉल कशासाठी यूज केलं जातं, किंवा ही साईन जी आहे पर्टिक्युलर ती कशासाठी वापरली जाते, तर तेव्हा तुम्हाला उत्तरामध्ये लिहायला लागेल. म्हणून एक्झामच्या वेळेला एकदा ही सगळी लिस्ट बघून घ्यायची. ओके, 2-4 वेळा बघितलं तरी तुमचं तुम्हालाच लक्षात राहील की कुठला सिम्बॉल किंवा कुठला साईन कशासाठी वापरलं जातंय ते. ओके, सो एकदा आपण परत अख्ख्या चॅप्टरची उजळणी करूया, रिव्हिजन करूया पटकन, म्हणजे नेक्स्ट लेक्चरला आपल्याला एक्सरसाइज स्टार्ट करता येईल. आपण काय काय बघितलं ह्या ओव्हरऑल चॅप्टरमध्ये, तर लँडफॉर्म्स, वेगवेगळे लँडफॉर्म्स जे आपण रिवाइज केले, आपण आधी एकदा शिकलो होतो त्याप्रमाणे इथेही आपण बघितलं. काही ठिकाणी माउंटेन्स असतात, व्हॅलीज असतात, प्लॅच्यूज असतात. हे जे लँडफॉर्म्स आहेत हे आपण मॅप्स वरून बघू शकतो की कुठल्या ठिकाणी माउंटेन आहे, कुठे व्हॅली आहे. तर आपण त्याच्या मॅप ड्रॉ करण्याच्या 3 मेथड्स बघितल्या. लँडफॉर्म्ससाठी स्पेसिफिकली मॅप आपण कसा ड्रॉ करू शकतो त्याच्या 3 मेथड बघितल्या होत्या. कंटोर लाईन मेथड होती, त्याच्यामध्ये एक लेअर टिंटिंग मेथड होती, आणि डिजिटल मॉडेल जी लास्ट होती, जी जास्ती मॉडर्न आहे. या 3 मेथड्स आपण डिटेल्ड बघितल्या. त्याच्यावर इंडिव्हिज्युअली तुम्हाला एक्झाममध्ये नोट येऊ शकते की राईट अ नोट ऑन कंटोर लाईन मेथड. तर जो पॅरेग्राफ आपण कंटोर लाईन मेथडसाठी वापरला तो पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळा लिहायचा. मॅप नाही काढला तरी चालेल, कारण कंटोर लाईनचा मॅप तुम्ही हाताने ड्रॉ कराल. उरलेले 2 मॅप्स हाताने ड्रॉ करणं अवघड आहे, कारण आपल्याला मोस्टली शाळेमध्ये कलर पेन्सिल अलाउड नसतात आत्ता. मग ते कलर पेन्सिलने रंगवणार कसं तुम्ही लेअर टिंटिंग, बरोबर ना? लेअर टिंटिंग आपण बघितलं, कंटोर लाईन काढून त्याच्यामध्ये रंग भरलेला असतो, बरोबर. आणि तिसरा तर डिजिटली सॅटेलाइट आणि कम्प्युटर सॉफ्टवेअर वापरून डिजिटल मॅप प्लॉट केलेला असतो, त्यामुळे तो काढणं तर अजून अवघड आहे हाताने. त्यामुळे मॅपची डायग्राम नाही काढली तरी चालेल. बट जेव्हा असा प्रश्न येईल राईट अ नोट ऑन कंटोर लाईन मेथड, तर कंटोर लाईन मेथडचा पुस्तकात जो अख्खा पॅरेग्राफ दिलाय तो तुम्हाला लिहायला लागेल. सेम फॉर लेअर टिंटिंग मेथड, सेम फॉर डिजिटल मॅप. ओके, आणि जर मोठा प्रश्न असेल 5-6 मार्कासाठी आला तर कदाचित असाही प्रश्न येईल की एक्सप्लेन द 3 मेथड्स युज्ड फॉर मॅप प्लॉटिंग. तर असा जर प्रश्न आला तर तिन्ही मेथड थोडक्यात एक्सप्लेन करायला लागतील. ओके, सो आता मेथड्स ऑफ शोईंग फिजिओग्राफी, द यूज ऑफ कलर्स टू शो हाईट, हे आपण बघितलं की फिजिकल नेचर कसं आहे तिथलं, याच्यासाठी आपण वेगवेगळ्या कुठल्या मेथड्स वापरल्या. त्याच्यानंतर कलर्सचा वापर कसा केला वेगवेगळी हाईट डिस्टिंग्विश करण्यासाठी. आणि कन्व्हेन्शनल सायन्स म्हणजे सर्कल, ट्रँगल, सिम्बॉल्स, म्हणजे आता जसे आपण सिम्बॉलची लिस्ट बघितली रेल्वेसाठी, स्प्रिंगसाठी, वेलसाठी, अशा लिस्टचा आपल्याला कसा वापर करता येईल ते आपण बघितलं. ओके, सो आता तुमच्यासाठी एक्सरसाइज होमवर्क काय असणार आहे, तर हे जे आपल्याला सिम्बॉल्स दिलेले आहेत ना, स्टडी द लिस्ट ऑफ सम सिम्बॉल्स युज्ड बाय द सर्वे ऑफ इंडिया व्हाईल मेकिंग मॅप्स, ती जी लिस्ट आहे ती काढण्याचा प्रयत्न करायचा तुमच्या नोटबुकमध्ये आणि त्याचा फोटो काढून तो अपलोड करायचा. ओके, पोस्ट ऑफिस पासून ते रिझर्व्ड फॉरेस्ट पर्यंत सिम्बॉल काढणं अजिबात अवघड नाहीये. त्याच्यात जे कलर यूज केले ते करता आले तुम्हाला कलर पेन्सिल किंवा खडू वापरून तर अजून चांगलं. ओके, सो ही मेथड वापरून तुम्हाला हे सिम्बल्स आणि त्यांचं मीनिंग काय आहे एवढं लिहून काढायचंय. चालेल, कराल हे होमवर्कसाठी? व्हेरी गुड, मग ते करून तुम्ही अपलोड करा. ओके, सो आता थोडासाच वेळ राहिला, आपण थांबूया आता इथे. ह्या चॅप्टरचा जो एक्सरसाइज आहे तो आपण नंतर पुढच्या वेळेला सॉल्व्ह करूया. मोस्टली प्रिपेअर सिम्बॉल्स वगैरे असाच एक्सरसाइज आहे, जास्ती थेरॉटिकल क्वेश्चन्स नाही आहेत, बट आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया कशी उत्तरं लिहिता येतील त्याचा. ओके, सो होमवर्कसाठी सिम्बॉल्स, सायन्स आणि त्याचं मीनिंग जे टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे तसंच्या तसंच काढायचं आहे. ओके, सो थँक्यू अँड बाय. पुढच्या लेक्चरला भेटूया आपण. Bye, teacher.
Hi, teacher.